संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष कोणाचं ज्ञान होण्याकरिता? जातीचं किंवा काय म्हणायचं द्रव्य समवेत समवेताचं ज्ञान होण्याकरिता. आता द्रव्य तत्समवेत प्रत्यक्षेपी द्रव्य तत्समवेत द्रव्य आणि समवेत समवेत घेऊ नका नुसतं द्रव्य आणि द्रव्य समवेत. द्रव्य कोण? घट. घट समवेत कोण? रूप. इथं सुद्धा कोणता सन्निकर्ष वापरा म्हणे संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष वापरा. कुठं? रूपावर नुसता रूपावर रूपत्वावर नाही. रूपाचं ज्ञान कोणा येणं होणार? संयुक्त समवेत समवाय. कसं? रूपाचं की रूपत्वाचं? रूपाचं. द्रव्य समवेत कोण आहे? रूपच आहे ना. द्रव्य कोण? घट. घटाच्या समवेत कोण आहे? रूप. द्रव्य समवेत प्रत्यक्षेपी म्हणजे द्रव्याचं द्रव्य समवेत द्रव्याशी जे समवेत संबंधान आहे ना समवेत कोण आहे? रूप. रूपाचं प्रत्यक्ष होण्याकरिता सुद्धा संयुक्त समवेत समवाय संबंधच वापरा. तेव्हा सन्निकर्ष अस्तु इति चेत असं कोणी म्हणेल है ना. इति चेत न. जसं की द्रव्य समवेत कस काय? संयुक्त समवेत समवाय संबंध कस काय वापरायचा? कुठं? पदार्थ का विवेचन चल रहा है उसमें कौन सा गुण? ज्ञान नाम का गुण. उसी को बुद्धि कहते हैं ना. बुद्धि ज्ञान. बुद्धिर ज्ञानम. चलो ज्ञानाचे किती प्रकार? यथार्थ ज्ञानामध्ये पहिलं जे ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान त्याचं करण कोण? प्रत्यक्ष. त्या करणाचा विचार चालू आहे म्हणजे सन्निकर्षाचा विचार चालू. कारण इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम असा विचार झाला तर मग हे प्रत्यक्ष ज्ञान कशाने होते? इंद्रिय आणि अर्थाच्या सन्निकर्षाने होते. तर मग हे सन्निकर्ष किती आहेत? 6 सन्निकर्ष आहेत. सन्निकर्षाचे नाव कोणकोणते? संयोग, संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, समवाय, समवेत समवाय आणि विशेषण विशेष्य भाव. विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष. त्यालाच काय म्हणायचं? विशेषणता संबंध. काल आपण थोडक्यात त्याच्यावर पाहिलं विचार केलता. आता ग्रंथकार काय म्हणतात ते पाहू. पहिला सन्निकर्ष कोणता? सन्निकर्ष संयोग सन्निकर्ष. याच्यावर पदकृत्य आहे का? हे इथं पदकृत्य प्रत्यक्षेती तच्च प्रत्यक्षम षडविधम घ्राण जरासन चाक्षुष श्रौत्र त्वाच मानस भेदात. प्रत्यक्ष किती प्रकारचं आहे? 6 प्रकारचं है ना. प्रत्यक्षेती प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान. इथं प्रत्यक्ष प्रमाण घ्यायचं नाही, प्रत्यक्ष ज्ञान. हे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच प्रत्यक्ष प्रमा. प्रत्यक्ष प्रमा कोणकोणती प्रत्यक्ष प्रमा? घ्राणज प्रत्यक्ष प्रमा, रासन प्रत्यक्ष प्रमा, चाक्षुष प्रत्यक्ष प्रमा, श्रोत्रज प्रत्यक्ष प्रमा, त्वाच प्रत्यक्ष प्रमा आणि मानस प्रत्यक्ष प्रमा. असे किती झाले प्रमा? 6 प्रमा झाले की मग 1 2 3 4 5 6 प्रमा. आता ह्या 6 प्रमा कशापासून होतात? इंद्रिय आणि अर्थाच्या सन्निकर्षापासून. बरं ननु प्रत्यक्ष कारणीभूत इंद्रियनिष्ठ प्रत्यक्ष सामानाधिकरण्य घटक सन्निकर्ष कह. प्रत्यक्ष ज्ञानाला कारणीभूत जो इंद्रियनिष्ठ प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सामानाधिकरण्य घटक. प्रत्यक्ष ज्ञानाला कारणीभूत घटक कोण? जो सामान्याधिकरण बी आहे ना आणि इंद्रियनिष्ठ प्रत्यक्ष सामानाधिकरण आहे. सामानाधिकरण्य धर्म ज्याच्या ठिकाणी राहतो असा कोण? सन्निकर्ष. किती प्रकारचा? कोण आहे तो सन्निकर्ष असा विचार. तर इथं काय हे लक्षात यायले की नाही गोष्ट? प्रत्यक्ष कारणीभूत. प्रत्यक्ष कारणीभूत म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाला कारण. कारण कोण आहे? सन्निकर्ष कारण आहे की नाही? प्रत्यक्ष ज्ञान. सन्निकर्षापासून तर काय होतं?
प्रत्यक्ष ज्ञान होतं. तर हा सन्निकर्ष कसा आहे, तर इंद्रियनिष्ठ प्रत्यक्ष सामानाधिकरण्य घटक आहे. कसा 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 इंद्रियनिष्ठ प्रत्यक्ष सामानाधिकरण्य. तर म्हणजे इंद्रियापासून हा सन्निकर्ष उत्पन्न होतो. कसा उत्पन्न होतो, इंद्रियापासून. आणि अर्थापासून सुद्धा. अर्थ म्हणजे काय, म्हणजे समोरची वस्तू. तर इंद्रिय आणि हा जो सन्निकर्ष ह्या राहण्याचं एक ठिकाण असलं पाहिजे. त्यालाच काय म्हणायचं, समानाधिकरण. काय म्हणायचं, एका अधिकरणावर राहिले पाहिजे असा समानाधिकरण घटक. समानाधिकरण म्हणजे एकाच ठिकाणी कोण राहायला लागले, जसं घट आहे ना, घट काय पदार्थ किंवा अर्थ आहे, नुसता अर्थ घ्या. घट अर्थावर इंद्रिय जाऊन राहतात की नाही, इंद्रिय तिथंच राहतात. आणि त्यानंतर इंद्रियाचा आणि घटाचा जो संयोग आहे तो पण तिथंच राहतो. मग घट हे समानाधिकरण झाले की नाही दोघांच. मग समानाधिकरण्य हा धर्म कोणावर आला, सन्निकर्षावरही आला आणि इंद्रियावरही आला. आणि समानाधिकरण अधिकरण कोण झालं, घट. राहण्याचं ठिकाण दोघायला काय झालं, घट झालं. मग घटावरच कोण राहते, इंद्रिय. त्याच्यानंतर सन्निकर्ष सुद्धा. मग सन्निकर्षाचे वेगवेगळे प्रकार आहेत, तेच सांगतात. ते कोणते सन्निकर्ष, जो 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 सन्निकर्ष कसा आहे, घटक आहे. कशाचा घटक आहे, इंद्रियनिष्ठ प्रत्यक्ष सामानाधिकरण्य घटक. कोण, सन्निकर्ष. कोण आहे तो, जाऊ द्या, हे समजलं तर समजल, नाही समजलं तर काय नाही, त्याचं काही एवढं हे नाही. समजत आहे. अजून सामानाधिकरण्य तेच माहित नाही. पर थोडक्यात सांगायचे म्हणजे सन्निकर्ष कोणते हे विचारायचे. काय सन्निकर्ष कोणते, जो सन्निकर्ष ज्ञानाला कारण असतो तो सन्निकर्ष कोणते, असे. इत्यापेक्षा विभज्य दर्शयती. अशी अपेक्षा करून इथं विभाग करून त्यांनी दाखवला. कुठं, मूळ तर्कसंग्रहामध्ये संयोग, संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, समवाय आहेत की नाही, 6 सन्निकर्ष दाखवले. इत्यापेक्षायाम तम विभज्य, त्या सन्निकर्षांचा विभाग करून दर्शयती दाखवतात. प्रत्यक्षेती, जसं की प्रत्यक्ष प्रमेला कारण असणारे. प्रत्यक्षेती म्हणजे लौकिक प्रत्यक्ष इत्यर्थ. प्रत्यक्षामध्ये 2 प्रकार आहेत, एक लौकिक प्रत्यक्ष आणि दुसरं अलौकिक प्रत्यक्ष. आता आपल्याला तूर्त या ग्रंथामध्ये कोणतं प्रत्यक्ष पाहिजे, लौकिक प्रत्यक्ष. अलौकिक प्रत्यक्षाचा विचार या ग्रंथामध्ये नाही. मग त्याच्यासाठी काय दुसरे पुढचे ग्रंथ आहेत. अलौकिक प्रत्यक्षामध्ये 3 प्रकार आहेत. एक सामान्य ज्ञान, इथं दिले का खाली, इथं अलौकिक तू त्रिविधा. अलौकिक किती प्रकारचं आहे, 3 प्रकारचं. सामान्य लक्षण प्रत्यक्ष, सामान्य लक्षण अलौकिक प्रत्यक्ष. दुसरं ज्ञान लक्षण अलौकिक प्रत्यक्ष. आणि तिसरं योगज लक्षण, योगच रूप जे अलौकिक प्रत्यक्ष. सामान्य लक्षण म्हणजे माहित असेल ना, नाही माहित, काहीच माहित नाही. सामान्य म्हणजे जाती, एक जाती माहित झाली की सगळ्या जाती जगातल्या माहित होतात. घटत्व माहित झालं की कुठं बी घट दिसो, घट कळतो की नाही, त्याला म्हणायचं सामान्य लक्षण अलौकिक प्रत्यक्ष. दुसरं ज्ञानज लक्षण, एका वस्तूचं ज्ञान झालं ना, सुरभी चंदनम. जसं की इथं दिलंय उदाहरण, सुरभी चंदनम इति चाक्षुष दृश्य सौरभ स्मरणेन सौरभस्यापि भानं भवति. जसं की डोळ्यानं जरी सुगंधी चंदन पाहिलं तरी हे चंदन कसं आहे, सुगंधी आहे, कळतं की नाही. यालाच काय म्हणायचं. आता एकदा अनुभव घेतला, चंदन कसं असतं, सुगंधी असतं.
मग डोळ्यांनी नुसतं चंदन पाहिलं तरी लक्षात येतं हे कसं असणार, सुगंधी आहे. सुगंधी असणार. तिसरं लक्षण आहे योगज, है ना. योगज म्हणजे योग ज्ञानानं किंवा योग समाधीद्वारे किंवा जो योगी आहे त्या योग्याला काय असतं, प्रत्यक्ष होतं. इथं बसल्या बसल्यास कोणत्या वस्तूचं, स्वर्गातलं दिसतं. स्वर्गीचा आलोच आलोचो ऐकी झाले की नाही, श्रोत्रस प्रमा झाली की नाही कोणाला, योग्याला. इथं बसल्या बसल्या इंद्रियाचा अर्थात सन्निकर्ष झाला का, नाही झाला, तरी ऐकू आलं की नाही, याला म्हणायचं योगच, अलौकिक प्रत्यक्ष. चला तो विषय जाऊ द्या. किती पेज सापडत नाही का अजून, काय तर झाली 86 वर शेवटी. एवढ्या लांब का? आम्ही इथंच पाहत असतो. पण कळलं. सामान्य. हा विषय घ्यायचा नव्हता तर घेण्यात आला, वेळ नाही. चला पुढं. 6 प्रकारचे सन्निकर्ष कोणते पाहायचे आपल्याला, लौकिक प्रत्यक्ष पाहायचं. कोणतं पाहिजे, प्रत्यक्ष लौकिक. अलौकिकचा विचार तर तिकडे येईल न्यायबोधिनी पण मध्ये पण नाही. कशामध्ये, न्याय सिद्धांत मुक्तावली. चक्षुषा घट प्रत्यक्ष जन्य संयोग सन्निकर्ष. डोळ्यानं घटाचं जेव्हा प्रत्यक्ष होतं तेव्हा कोणता सन्निकर्ष कारण आहे, संयोग सन्निकर्ष. संयोग नावाचा संबंध कोणता, त्याला सन्निकर्ष म्हणा. संयोग सन्निकर्षानं काय होतं, घटाचं प्रत्यक्ष होत. उदाहरण, संयोग उदाहरते चक्षुषेती यथाच द्रव्य चाक्षुष. द्रव्याचं चाक्षुष ज्ञान होण्याकरिता किंवा द्रव्य चाक्षुष त्वाच मानसेषु संयोग एव सन्निकर्ष इति भावः. द्रव्याचं ज्ञान होत असताना, द्रव्याचं कोणत्या कोणत्या इंद्रियाने ज्ञान होतं, चक्षुने, पुन्हा त्वगेंद्रियाने आणि मनाने. या 3 इंद्रियाने कशाचं ज्ञान होतं, द्रव्याचं. चक्षुने आणि मनाने आणि त्वगेंद्रियाने. मग हे ज्ञान होण्याकरता कोणता सन्निकर्ष कारण आहे, संयोग एव सन्निकर्ष इति भाव. संयोग सन्निकर्षच कारण आहे. कळली बात, समज गए. जसं की आता त्वगेंद्रिय हे समजा, हातामध्ये त्वगेंद्रिय सर्व शरीरावरती आहे, तर इथं स्पर्श केल्यानंतर लगेच कळालं हे थंड आहे की गरम आहे. मग त्वगेंद्रियाचा आणि द्रव्याचा काय झाला, संयोग झाला. आणि त्या संयोगापासूनच काय झालं, ज्ञान झालं. उष्ण आहे की शीत आहे, शीत आहे की उष्ण. पुढे चला. घटरूप प्रत्यक्षजन्य संयुक्त समवाय सन्निकर्ष. चक्षु संयुक्ते घटे रूपस्य समवायात. घटरूप, घटावर जे घटाचं प्रत्यक्ष कशाने होणार, चक्षुने. कोणता सन्निकर्ष कामी येणार तिथं, संयोग नावाचा सन्निकर्ष. पण घटावरचं रूप पाहण्याकरता संयुक्त समवाय सन्निकर्ष. तेच सांगतात, घटरूप प्रत्यक्ष जनने. घटावरचं जे रूप आहे ते प्रत्यक्ष होण्याकरिता संयुक्त समवाय सन्निकर्ष. काय, संयुक्त समवाय सन्निकर्ष कारण आहे, हे की नाही. हा कालचाच मग एकदा सांगितलं ना मला, लगेच लक्षात यावं पुढे. चक्षु संयुक्त घटे. चक्षु संयुक्त कोण, घट. घटावर रूप, रूपस्य समवायात. रूपाचं ज्ञान हे कशाने होत आहे, संयुक्त समवायाने. चक्षुशी संयोग कोणाचा झाला, घटाचा. घटावर संयोग संबंधाने कोण आहे, समवाय संबंधाने कोण आहे, रूप. मग संयुक्त समवाय. या संबंधाने कशाचं ज्ञान झालं, रूपाचं, घटावरच्या रूपाचं. पदकृत्यात पहा, चक्षुषा इत्यानुसज्जते है ना. चक्षुषा हे शब्द इथं पण लावायचा. चक्षुषा घट रूप प्रत्यक्ष जनने असा हे लावायची वळ ना. घटरूप प्रत्यक्ष जननेच्या अगोदर काय, चक्षुषा. कशाने, डोळ्याने घटारूप प्रत्यक्ष होण्याकरिता संयुक्त समवाय सन्निकर्ष कारण आहे, असं बन गई बात. तथाच द्रव्य समवेत चाक्षुषत्वाच मानस ग्रासन घ्राणजेषु संयुक्त समवाय एव सन्निकर्ष. द्रव्य समवेत म्हणजे द्रव्यामध्ये जे समवाय संबंधाने राहणारे कोण, रूप म्हणा है ना, किंवा मग आंब्याचा गोड, आंब्यामध्ये रस आहे की नाही, तो गोड. ते कशामध्ये, आंब्या कोण्या संबंध राहतं, आंब्यातला रस आंब्यामध्ये समवाय संबंध.
त्याच्यानंतर द्रव्य समय चाक्षुस्त्वाच, त्याच्यानंतर त्वगे घट, आणि घट गरम आहे की उष्ण आहे? हे गरम आणि उष्ण नावाचे जे काय स्पर्श नावाचा गुण त्याच्यावर कसा राहतो? समवाय संबंध. त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे की नाही? मग त्याचं ज्ञान कशाने होणार? संयुक्त समवाय. त्याच्यानंतर मानस, मानस मनानं सुख आणि दुःखाचं ज्ञान होते की नाही? मनाचा कोणाशी संयोग? आत्म्याशी संयोग. आणि आत्म्यावर कोण? सुख आणि दुःख कोणा संबंधात राहतात? समवाय संबंधाने. मग मनाने सुख दुःखाचं ज्ञान कसं होतंय? संयुक्त समवाय संबंधाने. त्याच्यानंतर रासन, रसन इंद्रिय सांगितलं मी, घ्राणच आहे ना. घ्राण, घ्राण म्हणजे घ्राणेंद्रियाने कशाचं ज्ञान होणार? सुगंध आणि दुर्गंधाचं. सुगंध दुर्गंध कुठे आहे? पृथ्वीवर. पृथ्वी आहे ना. पृथ्वीवर कोणा संबंध राहतात? सुगंध दुर्गंध समवाय संबंध. घ्राणाशी संयुक्त कोण? पृथ्वी. आणि पृथ्वीमध्ये समवाय संबंधाने कोण? गंध. गंध. मग गंधाचं ज्ञान होण्याकरता कोणता संबंध? संयुक्त समवाय. संयुक्त समवाय संबंध. बन गई बात. संयुक्त समवाय एव सन्निकर्षा. काय म्हणले? हा नाही, अजून एक वाढणार, नंतर दुसरा विषय येणार. आता रूपत्व सामान्य प्रत्यक्षे संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष चक्षु संयुक्त घट रूपम समवेतम तत्र रूपत्वस्य समवायात. है ना. मूळ तर्क संग्रहामध्ये पहा, रूपत्व सामान्य प्रत्यक्षे घटाचं ज्ञान होण्याकरता समवाय संबंध, घटाच्या रूपाचं ज्ञान होण्याकरता संयुक्त समवाय संबंध. आता रूपावर रूपत्व आहे की नाही? रूपत्व, रूपावरचं रूपत्व म्हणजेच काय? रूपत्व सामान्य प्रत्यक्षे. चक्षुषा, पुढे चक्षुषा लावायचं बरं का. चक्षुने रूपत्व नावाचं जे सामान्य आहे, रूपत्व सामान्य आहे की नाही? सामान्य म्हणजे काय? सामान्य म्हणजे काय? जाती. रूपत्व नावाची जाती, ह्या जातीचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता सन्निकर्ष कारण आहे? संयुक्त समवेत समवाय. खाली देतात चक्षु संयुक्त. चक्षु संयुक्त कोण? चक्षु संयुक्त कोण? फटकन घट. चक्षु संयुक्त घट. घटावर रूप कोण्या संबंधानं? समवाय संबंधानं. रूपावर रूपत्व कोण्या संबंधानं? समवाय संबंधानं. फक्त रूपावर रूपत्व कोण्या संबंधानं? घटावर रूप कोण्या संबंधानं? हा. आणि घट कोण्या संबंधानं कळाला? संयोग. डोळ्याचा आणि घटाचा कोणता संबंध? संयोग. संयोग समवाय समवाय. काय झालं? संयोग समवाय समवाय. तर एकदम पुढचा समवाय असेल तर मागच्याला काय होईल? समवेत. आणि पुढे जर संबंध असतील तर संयोगाला काय नाव येतं? संयुक्त. तर मग काय होईल? संयुक्त समवेत समवाय. संयुक्त समवेत समवाय. कोणतं ज्ञान होण्याकरिता? रूपावरचं रूपत्वाचं ज्ञान होण्याकरिता, म्हणजे जातीचं प्रत्यक्ष होण्याकरिता. कारण नियम काय? ज्या इंद्रियाने ज्याचं ज्ञान होतं त्याच इंद्रियाने त्याच्या अभावाचं आणि त्याच्या जातीचंही ज्ञान. कळालं? कळालं का कळून चुकलं? कळून चुकलं. कळून चुकलं म्हणा. कळालंच नाही तर चुकलं होईल. असंभव लक्षणाचा असंभव झाला. देखो इसमें क्या है? क्या है इसमें? पदकृत्य में देखो रूपत्वेति रूपत्वात्मक यत् सामान्यम तत्प्रत्यक्ष इत्यर्थ. रूपत्व म्हणजे काय? रूपत्वाचं लक्षण की रूपत्वाचं स्पष्टीकरण करतात. रूपत्वात्मक, रूपत्व रूप, रूपत्व स्वरूप जे सामान्य आहे त्याचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता समवाय? संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष कारण आहे. तत्रापि चक्षुषा इत्यानुसज्जते. इथं सुद्धा चक्षुषा हे पद त्याचं काय करायचं? जोडून द्यायचं, अनुसरण करायचं. इथं सगळ्यात अगोदर चक्षुषा हे अनध्यक्षत्व प्रसंगात ईश्वर आणि आत्मादेह किंवा आत्मसुखादेह अनध्यक्ष प्रसंग. हा, याच्यावर लक्षण जाणार नाही. म्हणजे इथं
आत्म्यावर कोणते पदार्थ राहतात? आत्म्यावर कोणते गुण राहतात? सुखदुःख. हा, सुखदुःखाचं ज्ञान कसं होतंय? मनानं आत्म्याचा काय होणार? संयोग. आणि संयोग म्हणजे मनाचा आणि आत्म्याचा होणार संयोग. आणि संयोग होऊन पुन्हा कशाचा काय होणार? कशाचं ज्ञान होणार? सुखदुःखाचं ज्ञान. म्हणजे संयुक्त समवाय संबंध. मन संयुक्त कोण? आत्मा. आणि आत्म्यावर समवाय संबंधाने कोण? सुखदुःख. म्हणजे कोणत्या संबंधाने ज्ञान झालं सुखदुःखाचं? संयुक्त समवाय संबंधानं. मग इथं जर लावायचा आपला संयुक्त समवेत समवाय संबंध, कशाचं ज्ञान होण्याकरिता? जसं रूपाचं ज्ञान होण्याकरिता संयुक्त समवेत समवाय संबंध लावला, तसं आत्म्यावरच्या सुखदुःखाचं ज्ञान होण्याकरिता संयुक्त समवेत समवाय संबंध लावता येईल का? दोन्ही बी समानच आहेत ना. द्रव्यावरचं रूप पाहण्याकरिता कोणता संबंध आहे? संयुक्त समवेत समवाय. तसं द्रव्य आत्मा आहे, द्रव्यावरचं सुखदुःख पाहण्याकरिता कोणता संयुक्त समवाय संबंध लागेल का? का लागणार नाही? कारण आत्म्याचं घटाचं आपल्याला काय करता येते? कारण दाखविता ते कपाल. पण आत्म्याचं कारण आहे का? आत्म्याचे अवयव आहेत का? घटाचे अवयव आहेत. घटाच्या अवयवासोबत काय झाला? संयोग झाला. संयोग होऊन घटामध्ये त्या अवयवामध्ये समवाय संबंधाने कोण राहतो? घट राहतो. घटामध्ये समवाय संबंधाने कोण राहतं? रूप राहतं. इथं संयुक्त समवेत समवाय संबंध दाखविता येईल, परंतु आत्म्याच्या ठिकाणी राहणारे जे सुख दुःख त्याच्या ठिकाणी संयुक्त समवेत समवाय संबंध दाखवता येत नाही. म्हणून आत्मसुखादे अनध्यक्ष प्रसंगत्वात है ना, आत्मसुखादीचं इथं काय होत नाही? ह्या संबंधानं प्रत्यक्ष होऊ शकत नाही, दिसल्या जात नाही. कळालं का? तर ईश्वरादे हे कसं केलं ते लक्ष. ईश्वर आत्म्यादे हे किंवा ईश्वर सुद्धा, ईश्वरावर काय? ईश्वर ज्ञान, ईश्वरी. हो, परमात्म्यालाच. आत्मा परमात्मा एकच घ्या. अवयव नाही. ईश्वरामध्ये सुद्धा काय नाही? अवयव नाही. मग ईश्वराच्या ठिकाणचे जे बी काही गुण आहेत ना, ते गुण दाखवण्याकरता सुद्धा संयुक्त समवेत समवाय संबंध कारण होणार नाही. झालं. आगे श्रोत्रेण शब्द साक्षात्कारे समवाय सन्निकर्ष. श्रोत्रेण म्हणजे श्रोत्रेंद्रियाने शब्दाचा साक्षात्कार होण्याकरिता समवाय सन्निकर्ष कारण आहे. जसं की कर्णविवरवर्त्या आकाश श्रोतत्वात. श्रोत्र म्हणजे काय हो? श्रोत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. कर्णविवरवर्ती जे आकाश आहे त्याचं नाव काय? श्रोत्र. श्रोत्र म्हणजे दुसरी तिसरी गोष्ट काही नाही. आकाशाचं नाव काय? श्रोत्र. कशाचं नाव श्रोत्र आहे? आकाशाला श्रोत्र म्हणतात. पण कोण्याही आकाशाला श्रोत्र म्हणत नाही. जे कर्णविवरवर्ती म्हणजे जिथे हे कान गोलक दिसायले की नाही, त्या गोलकाच्या ठिकाणी राहणार जे आकाश आहे त्याचं नाव काय? श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान. काय? कान. कान म्हणजे हे नाही, कान म्हणजे कर्णेंद्रिय. पोकळी. पोकळी म्हणजे तिथलं आकाश. त्या आकाशाचं नाव काय? श्रोत्रेंद्रिय. मग श्रोत्रेंद्रिय काय? आकाश आहे ना. आकाश द्रव्य आहे. आणि द्रव्यावर गुण कोण्या संबंध राहतात? समवाय संबंध राहतात. शब्द कोण झाला? गुण झाला. आणि गुण आणि द्रव्य या दोघांचा कोणता संबंध? समवाय संबंध. तेच समवाय सन्निकर्ष. कोणता सन्निकर्ष? समवाय. मग शब्दाचं ज्ञान होण्याकरिता कोणता सन्निकर्ष आहे? का? कारण आकाश हेच काय? श्रोत्र आहे. आकाश हेच काय? आकाशाहून भिन्न श्रोत्र नाही ना. आकाशाचा गुण आहे कोण? शब्द. मग शब्दाचं ज्ञान होण्याकरता हे नाही लागत काय? सन्निकर्ष. कोणता? संयुक्त. संयोग कोणाचा होत असतो? दोन द्रव्यांचा संयोग होतो. पण गुणाचा आणि द्रव्याचा संयोग होतो का? नाही. गुणात द्रव्यावर गुण कोण्या संबंधात राहतात? समवाय संबंधाने. आणि आकाश झालं द्रव्य, शब्द झाला गुण. मग दोघांचा कोणता संबंध असला? समवाय संबंध. मग समवाय संबंधाने काय होतो?
शब्द साक्षात्कार होतो म्हणजे शब्दाचं ज्ञान होतं. शब्दस्य आकाश गुणकत्वात, आणि शब्द कोण आहे? आकाशाचा गुण आहे असल्यामुळं गुणगुणिनो समवायात. गुण आणि गुणीचा कोणता संबंध असतो? म्हणून शब्द साक्षात्कारे समवाय सन्निकर्ष. शब्द साक्षात्कार होण्याकरिता समवाय सन्निकर्ष आहे. कोणता सन्निकर्ष आहे? समवाय संबंध. समजा आता पुढे पहा. शब्दत्व साक्षात्कारे समवेत समवाय सन्निकर्ष. आता शब्दावर शब्दत्व आहे की नाही? हा, त्याचा साक्षात्कार होण्याकरिता कोणता संबंध? समवेत समवाय. कारण श्रोत्रेंद्रियाशी कोणाचा? शब्दाचा. कोणता संबंध? समवाय संबंध. आणि शब्दावर शब्दत्व कोणा संबंधानं? समवाय संबंध. म्हणून समवेत समवाय. कोणता? सन्निकर्ष. कशा करता? शब्दत्व साक्षात्कार होण्याकरिता म्हणजे शब्दत्वाचं ज्ञान होण्याकरिता. स्तोत्र समवेते शब्दे शब्दत्वस्य समवायात. कारण स्तोत्र समवेत कोण? शब्द. आणि शब्दावर शब्दत्व समवाय संबंधाने असल्यामुळं कोणता सन्निकर्ष? समवेत समवाय संबंध. सन्निकर्ष संबंध किंवा बन गई बात. पदकृत्य पहा. समवाय सन्निकर्षम उदाहरती. समवाय सन्निकर्षाचं उदाहरण करा. दोन्हीचं पदकृत्य एकाच ठिकाणी लावले. चला, समवाय सन्निकर्षम उदाहरण. समवाय सन्निकर्षाचं उदाहरण देतात. वरचं दोन्हीचं पदकृत्य एकाच आहे. इथं सुद्धा जननी इति शेष. जननी हे इथं लावा. कुठं? उत्पन्न होणे. जननी म्हणजे काय? श्रोत्रेण शब्दाद्वारे श्रोत्राद्वारे शब्द साक्षात्कार समवाय सन्निकर्ष. हे काय? समवाय सन्निकर्षापासूनच उत्पन्न होतो. कोण? शब्दाचा साक्षात्कार म्हणजे शब्दाचं प्रत्यक्ष ज्ञान. ननु श्रोत्र शब्दयोः कथम समवाय इत्यापेक्षमाण प्रति तम उपपाद्य दर्शयति. श्रोत्र आणि शब्द याचा समवाय संबंध आणि याचं प्रत्यक्ष होतं. हे कशावरून हो? असं त्याचा अर्थ. श्रोत्र शब्दयोः कथम समवाय. श्रोत्र आणि शब्दाचा कशा पद्धतीने समवाय संबंध आहे अशी अपेक्षा करून है ना, इत्यापेक्षमाणं प्रति तम उपपाद्य. अशी अपेक्षा करून त्याचं उपपादन म्हणजे सांगतात, म्हणजे दाखवतात. काय? की श्रोत्रेण शब्द हे कर्णविवरवर्त्य आकाश. कर्णविवरवर्त्य आकाश श्रोत्रत्वात. कर्णविवरवर्ती जे आकाश आहे त्यालाच काय म्हणायचं? श्रोत्र म्हणायचं. शंका काय होती? या दोघांचा समवाय संबंध कसा? कोणाचा? श्रोत्रेंद्रियाचा आणि शब्दाचा समवाय संबंध कसा? सोपं आहे. शब्द म्हणजे गुण आहे, श्रोत्र म्हणजे द्रव्य. द्रव्य गुणाचा कोणता संबंध? झालं, एवढंच उत्तर. आता समवायस्य नित्यत्वेन शब्द प्रत्यक्षे को व्यापार इति चेत. ठीक आहे. समवाय कसा आहे? नित्य आहे. समवाय संबंध कसा आहे? नित्य संबंध आहे. मग समवाय संबंध नित्य असल्यानंतर शब्द प्रत्यक्ष, शब्दाचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता व्यापार? व्यापार पाहिजे की नाही? व्यापाराची आवश्यकता आहे. काय होण्याकरिता? प्रत्यक्ष होण्याकरिता. या दोघांचा तर नित्य संबंध आहे ना. आता संयोग काय होतो? उत्पन्न होतो. संयोग काय होतो? उत्पन्न होतो. म्हणून त्याच्यावर व्यापाराचं लक्षण जाऊ शकतं. जसं चक्षुने घटाचं ज्ञान होण्याकरिता मध्ये संयोग कोण झाला? व्यापार. तज्जन्यत्वे सती तज्जन्यजनक. द्रव्यान्यत्वे सती तज्जन्यत्वे सती तज्जन्यजनक. हा, तर संयोग व्यापार होऊ शकतो की नाही? पण समवाय व्यापार होऊ शकतो का? नाही, समवाय तो व्यापार होणार नाही. संयोग सन्निकर्ष व्यापार होऊ शकतो, पण समवाय सन्निकर्ष व्यापार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? नित्य आहे, उत्पन्न होतच नाही. हा, तज्जन्यत्व नाही, तज्जन्यजनक बी नाही. कसं? कारण दोघांचा कसा असतो? नित्य संबंध असतो. मग व्यापार कोण? सांगतात शब्द श्रोत्र मन संयोग वेती गृहाण. हा, इतर शब्द श्रोत्र मन संयोग, श्रोत्र मन संयोग, श्रोत्र मन संयोग हेच काय इथं व्यापार आहे असं समजावं.
काय श्रोत्र आणि मनाचा संयोग. मनाचा संयोग झाल्याशिवाय कोणतं ज्ञान होते का? नाही. मनाचा आणि आत्म्याचा संयोग होतो तेव्हा ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो. मग मग श्रोत्राचा आणि मनाचा, श्रोत्र आणि मन. श्रोत्र काय? आकाश आहे ना. आणि मन काय? मन बिद्रव्य आणि आकाश बिद्रव्य, त्या दोघांचा संयोग होऊ शकतो की नाही? मग हा संयोगच काय म्हणायचा? व्यापार म्हणायचा. इति गृहाण, असं गृहीत धरा. शब्दत्वे ती श्रोत्रेण जननी इत्यानुकर्षे. हा श्रोत्र मन संयोग हाच काय? व्यापार आहे. कशा करता? श्रोत्रच प्रमेय करता. श्रोत्राचं ज्ञान होण्याकरिता, श्रोत्रच ज्ञान होण्याकरिता. इति श्रोत्रेण जननी, श्रोत्राद्वारे उत्पन्न होतो. इत्यानुकर्ष. कोण द्रव्य? मन आणि आकाश. मग त्याचा संयोग होत नाही का? संयोग समवाय. समवाय कायचा? दोन द्रव्याचा संयोग होत असतो, समवाय होत नसतो. समवाय संबंध नसतो दोन द्रव्याचा. काय असतो? कोणता संयोग संबंध असतो. हा, द्रव्याचा आणि गुणाचा कोणता संबंध असतो? समवाय संबंध असतो. झालं. टाइम किती झाला रे? हो गया क्या?